पीसीओडी मध्ये पेशंटने डाएटमध्ये कुठले चेंजेस करायला पाहिजे, म्हणजे प्रोटीन इंटेक पाहिजे डाएटमध्ये, जंक फूड प्रोसेस्ड फूड नसायला पाहिजे, हे तर आहेच. पण या व्यतिरिक्त अजून कोणते डाएटरी चेंजेस केले म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स जरा कमी करता येईल. तर पेशंटनी पाळी आल्यानंतर पहिल्या 15 दिवसामध्ये पंपकिन सीड्स आणि फ्लॅक्स सीड्सचा समावेश करावा, जेणेकरून इस्ट्रोजनला बूस्टिंग होईल. आणि नंतरच्या 15 दिवसांमध्ये तीळ आणि सनफ्लावर सीड्सचा आहारात समावेश करावा, जेणेकरून प्रोजेस्ट्रॉनला बूस्टिंग. तसंच आहारामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी फूड म्हणजे किवी, डाळिंब, पेरू, आवळा याचा समावेश करावा, ज्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहेत, म्हणजे नट्स आणि सीड्स, हे पण आहारामध्ये समावेश करावा. आणि आहारामध्ये भरपूर प्रमाणात दही खावं, जेणेकरून वजायनल एन्व्हायरमेंट हेल्दी राहील. आता पीसीओडी मध्ये पेशंटचं वजन गरजेपेक्षा जास्त असू शकतं किंवा गरजेपेक्षा कमी असू शकतं. ज्यांचं वजन गरजेपेक्षा जास्त आहे त्यांनी लो ग्लायसेमिक इंडेक्सचं फूड म्हणजे की मिलेट्स, ज्वारी, बाजरी, नाचणी ह्याचा इंटेक जास्त करावा गव्हापेक्षा. त्यांनी प्रत्येक जेवणानंतर शतपावली करावी आणि 50% ऑफ द प्लेटमध्ये फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स म्हणजे सॅलड असावं आणि उरलेल्या 50% मध्ये प्रोटीन्स आणि मिलेट्स घ्यावं. ज्यांचं वजन गरजेपेक्षा कमी आहे त्यांनी स्मॉल पोर्शन्स मध्ये फूड घ्यावं आणि आहारामध्ये केळी आणि प्रत्येक मीलमध्ये तुपाचा समावेश करावा.